सामान्य नागरिकांनी साधे दोन प्रश्न विचारले की कायद्याची कलम शोधणाऱ्या पोलिसांची खाकी वर्दी, भर दिवसा नद्यांची छाती फाडून वाळू उपसणाऱ्या आणि गावोगावी दारूचे मळे फुलवणाऱ्या गुंडासमोर लाचार होऊन झुकते. तेच हात आज गावासाठी लढणाऱ्या सरपंचाला तडीपारीची नोटीस बजावत आहेत. हा केवळ एका सरपंचावरचा हल्ला नसून लोकशाहीत मत देणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाच्या स्वाभिमानावर मारलेली थेट लात आहे. लाचारीची भाकरी खाऊन गरिबांच्या हक्काच्या फाईलवर पाय देऊन बसणाऱ्या या लाचखोर अधिकाऱ्याच्या खिशात नेमका कोणाचा हप्ता जातोय? सामान्य माणसाने कष्टाने कमवलेला एक रुपया टेबलाखालून लाटताना ज्यांच्या हाताला थोडी लाज वाटत नाही त्या गिधडांना पाठीशी घालायचं आणि जनतेसाठी लढणाऱ्या सरपंचाला तडीपारीची नोटीस द्यायची? दूरवरून भाडं खर्च करून आलेल्या शेतकऱ्याची आणि मजुराची कामं तुडवून सरकारी खुर्चीवर स्वतःची जहागीर असल्यासारखं वागणाऱ्या नाकर्त्या अधिकाऱ्यावर कोणती कारवाई झाली? सामान्य नागरिकावर कलम लावायला बंदूक ताणणाऱ्या पोलिसांच्या हात भर दिवसा वाळू उपसणाऱ्या आणि गावोगावी दारूचे अड्डे चालवणाऱ्या गुंडासमोर कसे काय थरथर कापतात? तालुक्यातील रस्त्यावर उथळ मात्याने दहशत माजवणारे माफिया सत्ताधाराच्या मांडीला मांडी लावून बसतात तेव्हा खाकीवर्दीचे डोळे मिटलेले असतात का? अरे तडीपार करायचा असेल तर आधी या तालुक्याची शांतता विकून खाणाऱ्या गुंड वाळू माफिया आणि दारू माफियांना जिल्ह्यातून बेदखल करा. राजकीय दबावातून किंवा विरोधकाच्या सांगण्यावरून जर जनतेच्या प्रतिनिधीला दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर तो प्रयत्न हाणून पाडला जाईल.